नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SP अकॅडमी जे की आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना पोलीस पाटील भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, प्रश्न क्रमांक पहिला, रेला हा पारंपरिक रोगकृत्य प्रकार महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यात आढळतो? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली। तर पहा, रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आढळतो। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्म सन्मान प्रदान केले जातात? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कलम 18 नुसार। तर पहा, कलम 18 या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्म सन्मान प्रदान केले जातात। प्रश्न क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1956 मध्ये। तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 या साली नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा ही घेतली होती। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जायकवाडी। तर पहा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प जायकवाडी हा आहे। प्रश्न क्रमांक 5, 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणाला प्राप्त झाला आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राम सुतार यांना। तर पहा, 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राम सुतार यांना प्राप्त झाला आहे। प्रश्न क्रमांक 6, उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या देशास संबोधले जाते? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 जपान। तर पहा, उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपान या देशास ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 7, मुंबई हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पेट्रोलियम। तर पहा, मुंबई हे नाव पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडित आहे। प्रश्न क्रमांक 8, महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर। तर पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी दिली होती। प्रश्न क्रमांक 9, अलीकडेच कोणत्या राज्याने माय स्कूल माय प्राईड ही मोहीम सुरू केली आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हिमाचल प्रदेश। तर पहा, हिमाचल प्रदेश या राज्याने माय स्कूल माय प्राईड ही मोहीम सुरू केली। प्रश्न क्रमांक 10, भारताचे राष्ट्रपती हे आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 उपराष्ट्रपती। तर पहा, भारताचे राष्ट्रपती हे आपला राजीनामा उपराष्ट्रपती यांच्याकडे सादर करतात। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नागपूर। तर पहा, महाराष्ट्रामधील नागपूर या जिल्ह्यामध्ये केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे। प्रश्न क्रमांक 12, अन्नभाग्य योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येत आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक। तर पहा, अन्नभाग्य ही योजना कर्नाटक या राज्यामध्ये राबविण्यात येत आहे। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचे आद्य क्रांतिकारक म्हणून कोणास ओळखले जाते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वासुदेव बळवंत फडके यांना। प्रश्न क्रमांक 14, इंटरनेट बँकिंगमध्ये वापरात येणारा OTP म्हणजे काय? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 वन टाइम पासवर्ड। तर प्रश्न क्रमांक 15, नुकतेच लष्करातील पहिल्या महिला सुभेदार कोण बनल्या आहेत? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रीती रजक ह्या। पहा, नुकतेच लष्करातील पहिल्या महिला सुभेदार प्रीती रजक ह्या बनल्या आहेत। प्रश्न क्रमांक 16, हिमवृषाली ही कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहेत? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर। पहा, हिमवृषाली ही छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याशी संबंधित आहे।
प्रश्न क्रमांक 17, भारताच्या कोणत्या राज्याची सीमा ही चीनला सर्वाधिक आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, अरुणाचल प्रदेश. तर पहा भारताच्या अरुणाचल प्रदेश या राज्याची सीमा ही चीनला सर्वाधिक आहे, म्हणजे चीन या देशाला लागून आहे. प्रश्न क्रमांक 18, राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कलम 14. तर पहा राज्यघटनेच्या कलम 14 या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत. प्रश्न क्रमांक 19, वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कोयना. प्रश्न क्रमांक 20, भारतीय नागरी सेवांचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड कॉर्नवालिस यांना. पहा भारतीय नागरी सेवांचा जनक म्हणून लॉर्ड कॉर्नवालिस यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, इचलकरंजी. तर पहा इचलकरंजी हे महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग कोणाला म्हणतात? तर पहा महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 23, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, साने गुरुजी यांनी. तर पहा पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी साने गुरुजी यांनी आंदोलन केले होते. प्रश्न क्रमांक 24, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे उद्गार कोणाचे आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, लोकमान्य टिळक यांचे. तर पहा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे उद्गार लोकमान्य टिळक यांचे आहेत. पुढचा प्रश्न, दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण हे कोणी स्वीकारले? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, लॉर्ड डलहौसी यांनी. तर पहा दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण हे लॉर्ड डलहौसी यांनी स्वीकारले. प्रश्न क्रमांक 26, भारतातील कोणत्या राज्यात आदिवासी अधिसूचित नाहीत? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पंजाब. तर पहा भारतातील पंजाब या राज्यामध्ये आदिवासी अधिसूचित नाहीत. पुढचा प्रश्न, सायना नेहवाल खालील कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, बॅडमिंटन. तर पहा सायना नेहवाल ह्या बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 28, मॅकमोहन लाईन ही आंतरराष्ट्रीय सीमा कोणत्या देशांत आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, भारत आणि चीन. तर पहा मॅकमोहन लाईन ही जी रेषा आहे ती आंतरराष्ट्रीय सीमा तर पहा मॅकमोहन ही जी लाईन आहे ती भारत आणि चीन या दोन देशांमध्ये. प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या डॅश डॅश आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 67. तर पहा महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या 67 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 30, कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 26 जुलै. तर पहा कारगिल विजय दिवस हा दिवस 26 जुलै या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 31, तरुण निरोगी व्यक्तीचा सामान्य रक्तदाब डॅश डॅश असतो? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 120 ते 80. तर पहा तरुण निरोगी व्यक्तीचा सामान्य रक्तदाब हा 120/80 असा असतो. प्रश्न क्रमांक 32, जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोणत्या विचारवंताने म्हटले आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. तर पहा जात हा बंदिस्त वर्ग आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे.
प्रश्न क्रमांक 34 राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यास बंदी करण्यात आली आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कलम 24 नुसार। तर पहा राज्यघटनेच्या कलम 24 नुसार बालकामगार ठेवण्यास बंदी करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 35 भारताचे सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी कोठे आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली येथे। तर पहा भारताचे सर्वोच्च न्यायालय हे दिल्ली या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 36 आंध्र प्रदेशचे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झाले? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा। तर पहा आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणा हे राज्य निर्माण झाले। प्रश्न क्रमांक 37 नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या शासन पद्धतीमध्ये मिळतात? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लोकशाही। तर पहा नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य लोकशाही या शासन पद्धतीमध्ये मिळतात। प्रश्न क्रमांक 38 ॲनी बेझंट ह्या कोणत्या वर्षी काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1917 मध्ये। तर पहा ॲनी बेझंट ह्या 1917 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या। प्रश्न क्रमांक 39 भारतीय नागरिकत्वाचा कायदा हा कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1955 साली। तर पहा भारतीय नागरिकत्वाचा कायदा हा 1955 या साली मंजूर झाला। प्रश्न क्रमांक 40 कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांना कोणता पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पद्मश्री। तर पहा कृष्णराव गणपतराव साबळे यांना पद्मश्री हा पुरस्कार प्राप्त झाला। पुढचा प्रश्न महानिर्मितीचा राज्यातील फ्लोटिंग सोलारचा पहिला प्रकल्प कोठे उभारण्यात येणार आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर या ठिकाणी। तर पहा महानिर्मितीच्या राज्यातील फ्लोटिंग सोलारचा पहिला प्रकल्प चंद्रपूर या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न प्रधानमंत्री स्वनिधी योजना कोणत्या घटकासाठी राबविण्यात येते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 शहरातील फेरीवाले। प्रश्न क्रमांक 43 राज्य सरकारच्या स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरित करण्यासाठी कोणती संगणक प्रणाली ही वापरण्यात येते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ई-पॉस। तर पहा राज्य सरकारच्या स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरण करण्यासाठी ई-पॉस ही संगणक प्रणाली वापरण्यात येते। प्रश्न क्रमांक 44 भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कायदेमंडळ यांना। तर पहा भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार हे कायदेमंडळ यांना आहेत। प्रश्न क्रमांक 45 निवडणुका निर्भर वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी ही कोणावर असते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 निवडणूक आयोग। तर पहा निवडणुका ह्या निर्भर वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगावर असते। प्रश्न क्रमांक 46 लोक माझे सांगती हे आत्मचरित्र कोणत्या राजकीय नेत्याचे आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शरद पवार यांचे। तर पहा लोक माझे सांगती हे आत्मचरित्र शरद पवार यांचे आहे। पुढचा प्रश्न डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दापोली। तर पहा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय हे दापोली या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 48 प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मृत्युंजय। तर पहा प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय ही कादंबरी लिहिली आहे। प्रश्न क्रमांक 49 भारतातील नील क्रांती ही कोणत्या उत्पादन वाढीसाठी संदर्भात आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मत्स्य उत्पादन। तर पहा भारतातील नील क्रांती ही क्रांती मत्स्य उत्पादन या उत्पादनासाठी संदर्भात आहे। प्रश्न क्रमांक 50 पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तारपा। तर पहा पालघर जिल्ह्यातील तारपा हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार प्रसिद्ध आहे।